विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या, वाढवणाऱ्या व त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा देणाऱ्या राजमाता मासाहेब जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देश चालतो असे भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व वीरांना, महापुरुषांना वंदन करून मी श्लोक पाताडे उपस्थित सर्व संस्थेचे पदाधिकारी, माननीय मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार करतो। अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी अशा वीरांना, महापुरुषांना वंदन मी करतो। वंदन करून माझ्या प्राणप्रिय भारत मातेला मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेमध्ये जायचे, वर्गात जायचे तेव्हा त्यांना त्यांच्या जातीमुळे रोखलं जायचं, त्यांचा वर्गात जाताना तिरस्कार केला जायचा, परंतु लोक त्यांना खूप रडवत होती पण ते त्या लोकांना घडवून गेले। आणि वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ते या देशाचं संविधान लिहून गेले। आणि हे संविधान ज्या दिवशी आपल्या भारताने स्वीकारलं तो दिवस म्हणजे 26 जानेवारी होतो आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। भाषा अनेक तरी देश एक, देव अनेक तरी देश एक, जाती अनेक तरीही देश एक आणि धर्म अनेक तरीही देश एक, अशा विविध रंगांनी बहरलेल्या सगळ्यांना सामावून घेणारा हा माझा भारत देश। प्रजासत्ताक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला, पण स्वतंत्र झाल्यावर या देशाचा कारभार चालवण्यासाठी कोणतेही कायदे नव्हते। अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीची स्थापना करण्यात आली। या समितीने 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस अथक परिश्रम करून या देशाला मजबूत संविधान बनवून दिले आणि हे संविधान आणि भारताला आपला प्रजासत्ताक बनवले। प्रजासत्ताक हा शब्द प्रजा अर्थात सत्ता आणि सत्ताक म्हणजे प्रजा अर्थात जनता व सत्ताक म्हणजे सत्ता या 2 शब्दांनी मिळून बनलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणालेले की आधी राजा राणीच्या पोटी जन्माला यायचा, पण तोच राजा आता सर्वसामान्यांनी दिलेल्या मतदानाच्या हक्कातूनच जन्माला येईल असे शब्द वापरून त्यांनी आपले संविधान लागू केले। भारत स्वतंत्र झाल्यावरही त्यांच्या अडचणी कमी नव्हत्या झाल्या। भारताच्या सर्वात मोठं संकट म्हणजे देशाचे विभाजन। या विभाजन दरम्यान झालेल्या दंगली, या दंगलींमध्ये लाखो लोक मारले गेले आणि याचा परिणाम म्हणजे पाश्चिमात्य देशातील लोकांनी विचार करायला सुरुवात केली की भारतात लोकशाही कधीही यशस्वी होणार नाही। ते असे मानत की भारताला गुलामगिरीची सवय झाली आहे, पण त्यांना अजिबात कल्पना नव्हती की एकेकाळी विश्वगुरू असलेला भारत कोणतेही कार्य एकजूट होऊन पार पाडू शकतो। आणि याचाच परिणाम म्हणजे की आज आपला भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जातो। आज भारताने एवढी प्रगती केली आहे की चंद्र आणि मंगळ यावर पोहोचणाऱ्या काही निवडक देशांमध्ये भारताचा समावेश होतो आणि हे सगळे कार्य पार पाडून आपण त्या पाश्चिमात्य देशांना शांत बसवून आपल्या भारताची एक नवीन ओळख निर्माण केली आहे। बऱ्याच वेळापासून बोलतोय आणि खूप वेळ झाला आहे, वेळेचे आणि काळाचे भान ठेवतो आणि जाता जाता एवढंच म्हणतो की हिंदुस्तान मिटाने का दुश्मन के सर से भूत उतारेगा, हिंदुस्तान मिटाने का दुश्मन के सर से भूत उतारेगा, अरे जहाँ लाखों लोग मरने के लिए बेताब हो वह वतन कैसे हारेगा, वह वतन कैसे हारेगा। जय हिंद, जय भारत।